पुण्यात जीबीएस रुग्णांच्या संख्येत वाढ झाली। त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका अलर्ट झाली असून पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये खरं तर त्याची सेवा सुविधा ज्या आहेत त्या सर्व दिल्या जात आहेत। स्पेशल वॉर्ड जे आहेत ते खरं तर त्यांच्याकडून बनवण्यात आलेले आहे। आपण पाहतो की काल एका दिवसामध्ये जवळपास 28 ते 29 पेशंट जे आहेत ते वाढलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर खरं तर प्रशासनाकडून काळजी घेतली जाते। एकूणच या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी कमला नेहरू हॉस्पिटलचे डीन आहेत डॉक्टर प्रशांत बोते सर। सर, काय आपण काळजी घेतोय सध्या जीबीएसच्या संदर्भात आणि काय इथली परिस्थिती आहे? जीबीएसच्या संदर्भात आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये रुग्णांची संख्या सध्या वाढत आहे। तर त्याच्या पार्श्वभूमीवर आम्हाला आयुक्त साहेबांनी आदेशित केलं की 15 बेड मेल मेडिसिन, 15 बेड फिमेल मेडिसिन आणि 15 बेड ICU या संदर्भातली तयारी आम्हाला पूर्वतयारी करण्यास सांगितली होती। त्या पद्धतीने आम्ही या सर्वांची पूर्वतयारी करून झालेली आहे। आता इतर रुग्ण किती आहेत आणि कशा प्रकारे आपण काळजी घेतो? सध्या आपल्याकडे वॉर्डमध्ये रुग्ण ॲडमिट नाही आहेत। जीबीएसचे ICUमध्ये एक रुग्ण ॲडमिट होता, पण आता तोही डिस्चार्ज झालेला आहे। आता सध्या आपण जे काही रुग्ण आपल्याकडे सेवा मागण्यासाठी येतील तर त्यांना आपण सेवा उपलब्ध करून देणार आहोत। काय काळजी घेतली जावी असं तुम्ही आव्हान करताय लोकांना? काय कशा प्रकारे सगळे हे केलं जातं? स्पेशल वॉर्ड बनवला इथं? जीबीएस हा आजार दूषित पाणी व दूषित फूड अन्न यांच्यामुळे होतोय। त्याचा मेन कॉज हा कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया आणि काही व्हायरसेस आहेत। त्यामध्ये मग नोरा व्हायरस असेल किंवा इप्स्टीन-बार व्हायरस असेल। तर या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे। तसेच जर मांसाहारी पदार्थ असतील तर ते पूर्णपणे शिजवून खाल्ले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला बॅक्टेरिया किंवा व्हायरल इन्फेक्शन यामुळे होणार नाही। खरं तर खर्चाच्या संदर्भात एक काल ऑर्डर काढली, काय त्या खर्चाच्या संदर्भातला आहे, कशा प्रकारे हे केलं जातं? पुणे महानगरपालिकेतर्फे शहरी गरीब योजनेअंतर्गत वैद्यकीय सहाय्य दिलं जातं। तर त्यामध्ये वैद्यकीय सहाय्याची जी 1 लाखापर्यंतची फ्री सुविधेची मर्यादा होती ती 2 लाखापर्यंत जीबीएस सिंड्रोमसाठी वाढवण्यात आलेली आहे। आणि जे रुग्ण 14 जानेवारीनंतर ॲडमिट झालेले असतील त्यांनाही 1 लाख रुपयाची मदत ही पुणे महानगरपालिकेतर्फे दिली जाणार आहे। किती बेड हे सगळे केलेले आहेत? ICUs असतील किंवा महिला आणि पुरुष एकूण यांच्यासाठी? हे आपल्याकडे जवळपास 45 बेड आपल्या राखीव ठेवलेले आहेत, जेणेकरून जर रुग्णसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली तर आपण त्यांना ॲडमिट करू शकू। धन्यवाद। खरं तर हे आपण पाहतोय पुणे महानगरपालिकेचं कमला नेहरू हॉस्पिटल आहे आणि त्या पार्श्वभूमीवर खरं तर पुणे महानगरपालिका अलर्ट झालेली आहे। अशा प्रकारची बेडची व्यवस्था केलेली आहे। एकूणच काल एका दिवसामध्ये जी प्रचंड बेडची संख्या जी आहे रुग्णांची संख्या वाढलेली आहे आणि ह्या पार्श्वभूमीवर खरं तर पुणे महानगरपालिका सतर्क झाले असून रुग्णांवर उपचार जे आहेत ते या ठिकाणी करण्यात येणार आहेत। एकूणच खर्चामध्येही शासनाने महानगरपालिकेला शहरी गरीब योजना असेल किंवा महानगरपालिका जो आहे तो या सर्व खर्च जो आहे तो या रुग्णांचा घेणार असल्याची माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता पुणे महानगरपालिका जी आहे ती जीबीएसच्या संदर्भात अलर्ट मोडवर आहे। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।